आता एक दुःखदायक बातमी आहे। माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रोहिदास पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत। काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती। रोहिदास पाटील हे आमदार कुणाल पाटील यांचे वडील आहेत। त्यामुळे दुःखदायक बातमी सध्या समोर येते। माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रोहिदास पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत। काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती। तर रोहिदास पाटील हे आमदार कुणाल पाटील यांचे वडील आहेत। तर आता मोठी बातमी सध्या समोर येते। माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती समोर येते। वयाच्या 84व्या वर्षी रोहिदास पाटील यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर रोहिदास पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर माजी मंत्री देखील होते। काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती। तर याच संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत। पृथ्वीराजजी, मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय, काय सांगाल? रोहिदास दाजी हे धुळे जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं। काँग्रेस पक्षाचे खंदे पाईक होते। अनेक वर्ष त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपद भूषवलं होतं आणि त्याच्या काळामध्ये त्यांनी आपली सर्व जबाबदारी त्यांचे सुपुत्र कुणाल पाटील यांना दिली होती आणि कुणाल पाटील हे त्यांचा वारसा पुढे अतिशय सक्षमपणे चालवत होते। दाजींचे, रोहिदास पाटील दाजी यांचे आणि आमच्या कुटुंबियाचे खूप जवळचे संबंध होते। काँग्रेस पक्षातल्या स्थित्यांतरामध्ये ते एक अग्रणी नेते होते। त्यांनी खूप चढ उतार पाहिले होते आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। अर्थातच बरेच दिवस त्यांची तब्येत कमी जास्त होती, कारण वयामुळं ते काही फार जास्त सक्रिय आता अलीकडच्या काळात भाग घेत नव्हते। तर त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार मोठं भरीव योगदान आहे। मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। मी त्यांचे सुपुत्र कुणाल पाटील यांना त्यांच्या प्रती सांत्वना प्रकट करतो आणि रोहिदास दाजी त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो अशी प्रार्थना करतो। नक्कीच पृथ्वीराजजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। तर मोठी बातमी सध्या समोर येते। माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। उत्तर महाराष्ट्रातील प्रख्यात असे नेते रोहिदास पाटील यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिनजी, मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय, काय भावना आहेत? अत्यंत दुःखद आहे। माझे अतिशय जवळचे संबंध होते अनेक वर्षांपासून। त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकालावधीमध्ये मी त्या ठिकाणी त्यांना काम करताना देखील पाहिलेलं। त्यावेळेला आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये होतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी नेतृत्व दिलं काँग्रेस पक्षाला, काँग्रेसच्या विचारांना नेतृत्व दिलं, हे खरंच अमूल्य आहे। आणि निश्चितपणे अनेक वर्ष ते काँग्रेसच्या विचारांशी निष्ठावंत आहेत। आज त्यांची दुसरी पिढी, पुढची पिढी काम करते आहे। कार्याध्यक्ष आहेत कुणाल पाटीलजी, त्यांचे छोटे पुत्र देखील व्यवसायामध्ये स्थिर आहेत। परंतु त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे एक पोकळी निर्माण जी झाली ती भरून निघणं अशक्य आहे। उत्तर महाराष्ट्राच्या एकंदर काँग्रेस पक्षाला वाटचालीमध्ये, जडणघडणीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहिलं। त्यामुळे निश्चितपणे आमच्यासाठी हा धक्का आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हा जो काही धक्का बसलेला आहे त्याच्यातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो ही प्रार्थना करतो। नक्कीच सचिनजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।